आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ठाण्याला आले होते. तर त्यांनी आज मुंबईमध्ये अनेक नेत्यांबरोबर बैठकी होत्या. तर सर्व पत्रकार मित्रांना वाटत होतं की सत्ता स्थापन लवकरात लवकर त्याची तारीख जाहीर होईल. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व बैठकी रद्द करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर मीडियामध्ये अशी देखील चर्चा आहे की श्रीकांत शिंदे यांना देखील उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे. पण त्या विधानाबद्दल जे श्रीकांत शिंदे आहेत यांनी खुलासा केला आहे की मला उपमुख्यमंत्री पद नको आहे आणि मी केंद्रात पण मला पद मिळत होतं, पण माझ्यापेक्षा ज्येष्ठांना मी ते पद दिलं आहे, असं देखील श्रीकांत शिंदे यांनी बोललं आहे. त्याचबरोबर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत यांना गृह खातं पाहिजे, त्यासाठी ते आग्रही आहे असं देखील दिसत आहे. त्याचबरोबर जे भाजपचे वरिष्ठ आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करून विचारलं आहे की तुमची तब्येत कशी आहे, काय आहे. त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहे यांच्याकडून माध्यमात बोलण्यात येत आहे की 5 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं देखील बोललं जात आहे. तर त्या ठिकाणी आझाद मैदानावर त्याची तयारी देखील तयारी आहे. तर त्याचबरोबर जे अजूक मुख्यमंत्री कोण होणार हा तोडगा देखील अजूक सुटलेला नाही. तर त्या बाबतीत जे एकनाथ शिंदे आहे यांचं मत आहे की मी एका वरिष्ठ पातळीवर एक पद भोगत होतो आणि अचानक खालच्या पातळीवर मी कसं पद घेणार असा देखील त्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे भाजपसोबत जे आहेत त्यांना गृहमंत्री पद पाहिजे एकनाथ शिंदेंना, आणि त्यांनी अर्थमंत्रीपद देखील मागितलं आहे. पण त्या ठिकाणी ते मिळू शकत नाही कारण ते अजित पवार यांच्याकडे आहे. तर त्या ठिकाणी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे यांनी असं देखील ठरवलं होतं की मी सत्तेबाहेर राहूनच काम करेल. पण त्या ठिकाणी जे आजूबाजूचे नेते मंडळी आहेत, आमदार आहेत, त्यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढली आणि त्या ठिकाणी ते बोलत आहे की आम्हाला मंत्रिमंडळात बसायचं आहे, त्यामुळं तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम्ही सत्तेबाहेर राहू नका, म्हणजे आपल्यावर पक्षावर आपला दबाव राहील, आपलं एक वचक राहील, असं देखील त्या ठिकाणी स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. आता जे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे 5 डिसेंबरला, त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद त्यांना मिळतं का हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मीडियामध्ये असं देखील बोललं जातं की भाजपकडं संख्याबळ जास्त असल्यामुळं ते अजितदादांना सोबत घेऊन देखील सत्ता स्थापन करू शकते. यामुळं पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून सत्ता स्थापन करू शकत नाही असं देखील बोललं जात आहे. आता येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक ओळख आहे कॉमन मॅन म्हणून, ती ओळख तशीच राहती का त्याला काही गालबोट लागतं हे बघणं रंजक ठरणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब